झाली आहे परमानंद प्राप्ती. त्या परम अशा आनंदाची प्राप्ती झाल्यानंतर सकळ काम निमग्न होती. सगळी वासना आकांक्षा कामना सगळं काय करतात, लयाला जातो. जेवी सूर्योदय प्राप्ती तारा हरपती सचंद्र. जसा का सूर्य उगवला, सूर्य उगवल्याबरोबर लगेच काय होतात, ताऱ्यांचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश फिक्का पडतो की नाही. तारे असतात बघा सकाळी आकाशामध्ये. बघा तुम्ही, जेव्हा सूर्यास्ताची वेळ होते तेव्हा तारे आकाशामध्ये असतात. काय काय वेळेला चंद्र पण असतो. पण एकदा का सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर ताऱ्याचा प्रकाश आणि चंद्राचा प्रकाश ताबडतोब लुप्त होतो. लुप्त म्हणजे आहे तिथेच, पण तो लुप्त, त्याच्यासमोर ते फिक्कं पडतो. तसं एकदा तुमच्या आतमध्ये, तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या हृदयामध्ये जर तो स्वानंद प्राप्त झाला, स्वानंद हा म्हणजे परम स्वानंद प्राप्त झाला, तर दुःख कुठे निघून जातात, लुप्त होतं दुःख. मग माणसं जे काय श्रीगुरू आहेत, जे काय महापुरुष आहेत, ते महापुरुष एवढ्या आनंदामध्ये का असतात, त्यांच्या चेहऱ्यावर तेच का असतो, कारण त्यांच्याकडं कुठल्याच प्रकारचं दुःख नसतं. कारण विषयजनित जे सुख तेथेच आहे परमदुःख. लिहिले की नाही, विषय सुख आहेत त्याच्यामध्ये दुःख आहे माणसाला. विषयजनित जे सुख तेथेच आहे परमदुःख. पूर्वी सुख अंती दुःख नेमस्त आहे. काय सांगतात की पूर्वी आपल्याला विषय भोगताना सुख आहे, पण अंती आपल्याला दुःख आहे. का तर गळ गेलता गोड वाटे. म्हणजे दृष्टांत गेला, एखादा मासा आहे, त्या माशाला ते गळ लावले, गळाला कोलबी लावली, गांडूल लावले, आणि तो येऊन काय करतो, डायरेक्ट गिळल्यानंतर त्याच्या घशाला अडकतो. गळ गिलता गोड वाटे, पण ओढून घेता घसा फाटे. तसा आपल्याला विषय सुख घेताना सुख वाटतं आपल्याला, पण ते ज्या वेळेला आपल्याला त्या विषयांची आपल्याला बिलं येतात, ज्या वेळेला, मग त्यावेळेला माशाला कसा जसं घशाला अटकतो गळ, तसा आपल्याला काय होतो, तर आपल्याला ते पापाच्याकडे ओढलं जातो, माणूस पापाकडे ओढलं जातो. आणि पाप भोगता भोगता माणसाला अनेक जन्म माणसाला निघून जातात. पाप भोगता भोगता म्हणजे पाप आहे ते, पाप विषय सुख म्हणजे पाप सांगतात. आणि परमानंद, एकदा परमानंदाची प्राप्ती झाली आहे तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या चित्तामध्ये, तर विषय सुख जसं सूर्य उगवल्यावर चांदण्या किंवा तारे किंवा चंद्र यांचा प्रकाश असतो, पण सूर्याचा प्रकाश पडल्यावर त्यांचा प्रकाश लुप्त होऊन जातो. तसा तुमच्या पिंडामध्ये जर त्या ज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश पडला, तर विषय सुख कुठे जातात आपल्याला माहीत पण पडत नाही. तेवी परमानंदाच्या पोटी हरपती काम कोटी. तसं परमानंद झाला तर काम वासना तुमच्या कोटी अनंत जन्माच्या काम वासना आपल्या पिंडामध्ये असतील. अनंत जन्माच्या कित्येक जन्माच्या काम वासना आपल्या पिंडामध्ये असतील. अनेक प्रकारची पापं आपल्या पिंडावर असतील. तर तेवी परमानंदाची या पोटी ज्यावेळेला आपल्याला नाम घेता घेता जो आपल्याला परमानंद प्राप्त होतो, त्या परमानंदाच्या पोटी हरपती काम कोटी. अनेक प्रकारचे वासना असतील, तर एका क्षणात त्या काय करतात, निघून जातात, जळून जातात. तेथ इंद्रिय सुखाच्या गोठी लाजोनी उठाउठी विरतात. इंद्रिय सुख काय आहे, ते तृणतुल्य आहे. इंद्रिय सुख त्या परमसुखाच्या समोर काहीच नाही. त्या परमानंदाच्या पुढे इंद्रिय सुख आहे ते एका काडीसारखे, म्हणजे एका तृणतुल्य, म्हणजे काडीसारखे, म्हणजे त्याला काय म्हणतात, थोडक्यात काहीच कामाचं नाही, ते कुठेच दिसणार ना आपल्याला. म्हणजे काडी मोलाचं इंद्रिय सुख, जे काडी मोलाचं आहे, त्या आनंद सुखाच्या पुढे, त्या परमानंद सुखाच्या पुढे इंद्रिय सुख कसं आहे, तर काडी मोलाचं आहे. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त साधकांनी ते आत्मसुख, आत्मानंद, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभव हे सगळं घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण एक आत्मानंद, आत्मसुख जर आपल्या हृदयामध्ये स्थापित झालं, आपल्याला त्याची भनक लागली किंवा आपल्याला त्याची चाहूल लागली, किंवा आपल्याला ते सुख, परमानंद सुख आपल्या आतमध्ये जर स्थापित झालं, तर बाकी विषय सुख काढण्याची गरज अजिबातच नाही.
ते आपोआपच बाजूला होतात, आपोआपच बाजूला होतात ते. जसं आता तुम्हाला सांगतो, एखाद्या माणसाकडे सायकल रोज चालवतो आणि त्याच्याकडे एखाद्या दिवशी काय समजा कर्मधर्मानुसार काय त्याच्याकडे एखादी 4 व्हीलर आली, तर त्याला किती आनंद होतो. मग तो सायकल टाकून देतो की नाही? सायकल येईल मग हात तरी लावतो का? मग जिकडे जाईल तिकडे 4 व्हीलरच वापरतो का? तर त्या सायकलीच्या सुखापेक्षा 4 व्हीलरचं सुख जास्त. तसं आपल्याकडं विषय सुखापेक्षा आपल्या आत्मसुख जास्त, आपल्याला काय जास्त आनंददायक ठरतो. आणि आत्मसुखच आपल्याला कुठे नेतो? तर आत्मसुख आपल्याला सद्गतीकडे नेतो आणि विषय सुख आपल्याला अधोगतीकडे नेतो. आत्मसुख आपल्याला आपलं आयुष्य वाढवतो आणि विषय सुख आपलं आयुष्य कमी करतो. आत्मसुख आपलं काय करतो? तो श्वास आपल्याला, जे काय आपल्याला श्वास दिलेलं भगवंताने, ते श्वास कमी करून आपलं आयुष्य वाढवतो. आणि विषय सुख काय करतो? तर विषय सुख आपल्याला जे काय श्वास भगवंताने जेवढं आपल्याला आयुष्यामध्ये दिलं आहे, 50 वर्षाचा 60 वर्षाचं आयुष्य दिलं आहे, आणि त्याच्यासाठी लागणारं जे काय आपल्याला जे काय आपल्याला दिलं आहे, श्वास दिलं आहे, ते श्वास आपण काय करतो? तर त्या विषय सुखावर आपण घालवतो. एखाद्याने बघा कसं, आता दाखवतो तुम्हाला थोडक्यात. कारण आपले श्वास आहेत ना, तर ज्यावेळेला आपण माणूस भोग घेतो, ज्यावेळेला माणूस वासनेमध्ये जातो, वासना भोग घेतो किंवा शरीर सुख घेतो, त्यावेळेला आपले श्वास जास्तीत जास्त बाहेर पडत असतात. आणि आपले श्वास जेवढे बाहेर पडतील आपले त्या कामवासनेमध्ये, तेवढं आपलं आयुष्य कमी कमी होत जातो. आणि तेच आपण ध्यानाला बसून जर आपले श्वास जर आपण कमीत कमी श्वास आपण रोखून जर जास्तीत जास्त आपल्याला जर आपण अंतर्यामी ते श्वास थांबवले किंवा आपण ते श्वास साठवून ठेवले, साठविला हरी जी हृदय मंदिरी. काय लिहिलं आहे तुकोबारासनं? साठविला हरी म्हणजे ते श्वास, ज्याने आपल्या आतमध्ये साठविला हरी जी हृदय मंदिरी, ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये आपला श्वास थांबवला किंवा जास्तीत जास्त आपल्या सुखाकडे, आनंदाकडे, आत्मानंदाकडे तो आपला श्वास आपण वापरला. बघा ना किती सुख येते ते गेल्यावर, आत्मानंद आहे आपल्याला. तो श्वास एवढा आपल्याला किती सुख देतो श्वास तो आपल्याला. जेवढा श्वास बाहेर जाईल तेवढा आपलं दुःख आहे, आणि जेवढा श्वास आपला आतमध्ये राहील तेवढा आपल्याला सुख आहे. सुखच सुख आहे. आणि त्या सुखासाठी देव वेडावला म्हणजे काय? देव म्हणजे कोण? देव म्हणजे श्वास लिहिले आहे. आणि तो श्वास जर आपल्या आतमध्ये थांबून राहिला, जर आपल्याकडे जास्तीत जास्त साठून राहिला, तर त्या सुखासाठी देव वेडावला. म्हणजे श्वास म्हणजेच आपला परमात्मा आहे. श्वासच आपला परमात्मा आहे. देव म्हणजे आपला प्राण, लिहिले की नाही? प्राणाशी न करावे निर्वाण, मुख्य भक्तीची लक्षणं जाणायशी. संत रामदास सांगतात, ह्याला मुख्य भक्तीचं लक्षण सांगतात. ते आपल्याला जास्तीत जास्त ते प्राणवायू साठवता कसा येईल? तेवी परमानंदाच्या पोटी हरपती कामकोटी ते इंद्रिय सुखाच्या गोठी, लाजून उठाउठी विरतात. इंद्रिय सुख आहे ना, त्याच्यापुढे सगळे लाजून उठतात. अरे आलं, वेळ होत आला आपला. उद्धवा एक पा निश्चिती नव्हता परमानंद प्राप्ती, कदा नव्हे काम निवृत्ती, नाना युक्ती करताय. बघा उद्धवा, भगवान परमात्मा म्हणतो, बघ उद्धवा, एक पा निश्चिती. बघ तुला निश्चितपणे सांगतो, 100% सांगतो, ठामपणे सांगतो उद्धवा, नव्हता परमानंद प्राप्ती. ज्या माणसाला, ज्या योग्याला परमानंदाची प्राप्ती होत नाही, कदा नव्हे कामनिवृत्ती, त्याचे कामवासना कधीच जाणार नाही. जोपर्यंत आत्मसुख नाही तोपर्यंत कामवासना कुणाचीच जाणार नाही. नाना युक्ती करीत आहे. अनेक प्रकारची युक्ती केल्या आपण कामवासना घालून. ऐकलं आपण विषयांचं ऐकलं तरी आपल्याला ते विषय सुख जाणार नाही. विषयांचं सुख आहे ना, विषय सुख वाटे बहुगोड, परंतु पुढे आहे तर यमदंड उदंड, मारिती झोडीती यमाचे किंकर सांगितले. बहुसाल किती वर्षापर्यंत आपल्याला यमाचे किंकर मारत असतात विषय सुख घेतल्यानंतर. म्हणून उद्धवा ऐक पा निश्चिती. बघा उद्धवा, तुला 100% मी सांगतो, नव्हता परमानंद प्राप्ती. ज्या माणसाला परम असा आनंद हृदयामध्ये, चित्तामध्ये आनंद साठलेला आहे, परमानंद साठलेला आहे, आणि त्या परमानंदाची प्राप्ती ज्याला होत नाही, कदा नव्हे कामनिवृत्ती, त्याला त्या विषय सुखापासून, त्या कामापासून, त्या क्रोधापासून, त्या लोभापासून, त्या मोहापासून, त्या दंभापासून, त्या संशयापासून, त्या सर्व विषयापासून त्याला कधीच तो निवृत्त होऊ शकत नाही. काय लिहिलं आहे?
कदा नव्हे कामनिवृत्ती, त्याची कामवासना कधीच जाणार नाही. नाना युक्ती करीत, कुठल्याही प्रकारची युक्ती करा, अनेक प्रकारची युक्ती करा, तरी पण ते जाणार नाही म्हणतो, तरी पण जाणार नाही. मग आता 1-2 ओळी राहिल्यात, आपण हा 17वा आपण श्लोक संपूया. या अष्टमहासिद्धीच्या धारणा तुझं मी आज सांगितल्या जाना, याशी साधावया अंगावना सुर नर गणा पाय नाही. मग काय सांगितले मी आता मागे अष्टमहासिद्धी सांगितल्या, पण अष्टमहासिद्धीच्या धारणा तुझं मी आज सांगितल्या जाणार, तुला मी सगळं सांगून टाकल्या उद्धवा. याशी साधावया अंगवना सुरगणा पाय नाही. पण ह्या सगळ्या साध्य करण्यासाठी भगवंत म्हणतो की माझी कृपा लागते. अंगवना सुरगणा पाय नाही. सुरांना म्हणजे देवांना बरं का, नरांना, पुरुषांना, हे कोणालाही जर अष्टमहासिद्धी प्राप्त करायच्या असतील तर माझी शक्तीच त्याला लागतो, माझी कृपा लागतो त्याच्यावर, त्याच्याशिवाय या अष्टमहासिद्धी प्राप्त होत नाही. काय सांगितले, या अष्टमहासिद्धीच्या धारणा तुझं मी सांगितल्या जाना, याशी साधावया अंगवना सुर नर गणा पै नाही. तर माझी जेव्हा माझीच कृपा असेल तेव्हाच त्या देवांना, तेव्हाच त्या मनुष्याला, या सगळ्यांना जर या सिद्धी प्राप्त करायच्या असतील तर माझीच कृपा लागते. या परी अष्टमहासिद्धी तुझं मी आज सांगितल्या धारणविधी. आता गुणहेतुकाचे प्रबोधी सावध बुद्धी अवधारी. आता या सगळ्या अष्टमहासिद्धी तुला मी सांगितल्या उद्धवा. आता गुणहेतुकाचे प्रबोधी. आता काय गुणहेतूच्या विषयी ज्या सिद्धी आहेत त्या मी तुला सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. ह्याच्यानंतर आपल्याला गुणहेतूविषयीच्या ज्या सिद्धी असतात, गुणांवर अवलंबून असतात, त्या कशा असतात त्या मी तुला पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहे उद्धवा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने